कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग अवस्था तुझी त्रिनयने, हा? काही करू शकत नाहीस तू। एका दगडात दोन पक्षी नाही, अख्खा थवाच्या थवाच मारणार आहे मी। नेत्रा आणि इंद्राणी एकत्र येऊन या युद्धात लढतायत, म्हणून तुला असं वाटतंय की हे युद्ध तुम्ही जिंकलाय, पण असं नाहीये। या युद्धात हा विरोचकच जिंकणार। त्रिनयने, तुझ्या लेकींमध्ये नेत्रा आणि इंद्राणी मध्ये आता अशी फूट पाडते ना की तू सुद्धा त्यांना एकत्र आणू शकणार नाहीस। मनाने एकमेकांपासून दूर गेलेली माणसं एकमेकांकडे ढुंकून सुद्धा बघत नाही। कळतंय तुला? हरणारेस तू या युद्धात, हरणारेस। या युद्धात हा विरोचकच जिंकणार। साहेब, मला सांगा, आपल्याला जेव्हा कळलं की आपल्याला बाळ होणार आहे, आपलं आयुष्य किती बदललं, हो की नाही? तुम्ही फक्त विचार करा, जेव्हा या बाळाचा जन्म होईल तेव्हा किती छान छान गोष्टी घडतील। मला नका ना लांब करू माझ्या बाळापासून। हवंय हे बाळ। साहेब, मला क्षणाक्षणाला याचं अस्तित्व जाणवतं। नका लांब करू। तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तुम्हाला सुद्धा अस्तित्व जाणवेल त्याचं, त्याची ऊब जाणवेल। साहेब, हे आपलं बाळ आहे, आपलं। जाणवतंय ना तुम्हाला? पण बोलूयात नेत्रा। नेत्रा, हे बघ काय काय? नाही, काही नाही। नेत्राच्या गर्भात विरोचकाने प्रवेश केलाय। पण हे कसं घडू शकतं? कारण विरोचक तर रुपालीच्या रूपात आपल्या समोर उभा आहे, मग विरोचक नेत्राच्या गर्भात? विरोचक एक ऊर्जा आहे, काळी, नकारार्थी, जी एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकते। नेत्राने बाळाला जन्म दिल्यानंतर जरी विरोचकाचा वध केला तरी विरोचकाचा अंत होणार नाही। कारण नेत्राच्या बाळाच्या रूपात विरोचकाने आधीच जन्म घेतलेला असेल। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की नेत्राने आत्ता अबॉर्शन करायला हवं। जर नेत्राने आत्ता अबॉर्शन केलं तर अस्थिकट्यार जागृत होऊन आत्ता विरोचकाचा अंत होऊ शकतो। असं झालं? कसं झालं? तुला एकट्याला ठेवून गेली तुझी आई? हो, अशी कशी गेली? तुला काळजी नाही का तुझी? घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही, मी आहे की नाही?
माझेच संस्कार होणार आहेत तुझ्यावर. माझाच अंश आहेस तू. हो की नाही शोना? आली ती बघ, आत्ते आजी आली ती बघ. ओळखलंस का तू तिला? तुझ्या आत्ते आजीला ओळखलंस का? हं? ती बघ, सांग तिला. बघ म्हणावं आमची आई कशी आम्हाला सोडून गेली. हो की नाही? असं झालं की नाही? हो. तू काय करतेस इथे? चालती हो. तू नाही सांगायचं असं मला. हे घर माझं आहे. अजूनही कायद्याने मी सौ रुपाली शेखर राजाध्यक्ष आहे. तू अनैतिक संबंधातून जन्माला आलीस, त्यामुळे तू तोंड बंदच ठेवायचंस. हे घर माझं आहे. या घरात कुठे कधी कसं जायचं हे मी ठरवेन. तू नाही सांगायचंस. जरा नीट बोलत जा ग माझ्याशी. तुझ्याशी नीट बोल. राक्षसाशी नीट नसतं बोलायचं. त्याला त्याची जागा नीट दाखवायची असते. जे मी तुला दाखवणार आहे. चल उठ. उठ उठ. अगं कशाला उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढतेस? कशाला चिडतेस एवढी? खरं तर तू माझ्या समोर नजर खाली ठेवून बोलायला हवंस. माझ्या नजरेला नजर नाही मिळवायचीस तू. निघ इकडनं. निघ. तुला नेत्राच्या पोटातल्या विरोचकाची शपथ आहे. अरेच आत्या आजी थांबली तुझी शपथ घातल्यावर. खूप गुंडच बाळ आहे ना माझ्या. हो असं झालंय. शाबास. हेच हवं होतं. आता बघ नेत्राबरोबर तुझी काय अवस्था करते. माझी काय अवस्था करणारस तू? देवी आईचा आदेश असताना तर आत्ता तुझा वध केला असता. मला मारणार आहेस? तोंड बघ आरशात. जा. अगं बाई कशाला चिडचिड करतेस? कशाला त्रास करून घेतेस? शांत हो जरा. अजून खूप अडचणी येणार आहे. खूप त्रास करून घ्यायचा आहे. खूप चिडचिड करायची आहे. आत्ता नको. आत्ता तब्येतीची काळजी घे. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.